नमस्कार. आज आपण आलेलो आहे मडचा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो मुंबई उपनगर जिल्हा येथे येतो. किल्ला म्हणजे प्रसिद्ध आहे. इथे खूप पिक्चरांची शूटिंग झाली आहे, जसे की बाजीगर वगैरे व CIDचे काही एपिसोड सुद्धा इथं शूट केलेले आहेत व असेच खूप सगळे पिक्चरचे शूटिंग मड किल्ल्यावर झालेले आहे. आतून तर मिलिटरी एअरफोर्सच्या अंडर असल्यामुळे आपल्याला पाहता येत नाही, पण बाहेरून जेवढं शक्य होईल तेवढं आपण दाखवायचा प्रयत्न करू. पश्चिम रेल्वेवर असलेल्या मड मार्वे समुद्रकिनारा मुंबईकरांना चांगलाच परिचयाचा आहे. मड गाव मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला साधारण 14 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रकिनारी वसलेलं आहे. आत जाण्यास परवानगी नाही, परंतु आपण चारी बाजूनी बाहेरून पाहू शकतो. किल्लेश्वर महादेव मंदिर मड म्हणजेच वर्सोवा, आणि हा आपला मडचा किल्ला. तर आपण आता बाहेरून चारी बाजूनी किल्ला पाहणार आहे. महासूर्य यंत्र हे या मड गावाबाहेर एका लहानशा टेकडीवर वर्सोवा किंवा मडचा किल्ला बांधलेला आहे. मड परिसरात एकूण मडकोट, वर्सोवा म्हणजेच मडचा किल्ला, एरंगळचा बुरुज आणि आंबोवा बेटावरील आंबोवा बुरुज असे एकूण 4 कोट पाहायला मिळतात. यातील मडचा किल्ला आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत आपले अस्तित्व जपून आहे. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आत जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे बाहेरून हा किल्ला आपण पाहणार आहे. सुंदर असा निसर्ग संपन्न हा भाग आहे. या भागामध्ये आपणाला हे 4ही कोट एका दिवसात सहज पाहायला होतात. या कोटाच्या संपूर्ण 4ही बाजूने आपण गडफेरी पूर्ण करू शकतो. मुंबईच्या सर्व किल्ल्यांमधील हा सर्वात सुंदर किल्ला आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरुज शाबूत आहेत. मालाड पश्चिम होणाऱ्या बेस्टच्या बसेस आहेत. आता आपण मडच्या किल्ल्याच्या मागच्या बाजूस पाहण्यासाठी आलेलो आहे. किल्ल्याच्या मागे पाहू शकतो मड आयलंड किल्ला आहे. भव्य असा बुरुज आहे व जाण्यासाठी जी नेव्हीच्या अंडर असल्यामुळे आपण हा किल्ला पाठीमागून पाहू शकतो, परंतु आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही. मालाडहून मड गावात मासळी बाजार या ठिकाणी उतरून सरळ हरबादेवी मंदिराकडून उजव्या बाजूला व अंधेरीकडून बोटीने आल्यास डाव्या बाजूला किल्लेश्वर महादेव मंदिराकडे चालत गेल्यास आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहोचतो. किल्ल्याकडे जाणारा रस्ता डांबरी असून वाटेच्या दोन्ही हाताला गर्द झाडी आहे. निरीक्षण करत गेले असता या झाडीच्या उजव्या बाजूला दोन विहिरी दिसून येतात. त्यातील एक विहीर पक्की बांधलेली आहे, तर दुसरी विहीर पावसाळी पाण्याच्या साठवणीची आहे. किल्लेश्वर महादेव मंदिर चांगलेच आईसपेच असून किनाऱ्यालगतच आहे. या शिवमंदिराच्या पाठीमागील बाजूस वर्सोवाचा किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. वर्सोवा ते मड यांच्या मधोमध अंदाजे 1000 ते 1200 फुटाची छोटीशी टेकडी आहे. या खाडीच्या मुखावर 16व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या 2 बाजूस समुद्र असून उर्वरित बाजूस जमीन आहे. पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा उपयोग वर्सोवा मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी केला, तर ब्रिटिशांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून झाला. आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या अशा इथं वस्तू पाहायला भेटते. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक पायवाट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाते. येथे काही नवीन व काही जुनी पोर्तुगीजकालीन बांधकामे पाहण्यास मिळतात. या पायवाटेने तटबंदी व बुरुजाच्या कडेने आपण किल्ल्याच्या बाहेरून फेरी मारू शकतो. किल्ला सशस्त्र दलाच्या ताब्यात आहे, त्यामुळे परवानगीशिवाय आतून पाहता येत नाही. किल्ल्याचे बुरुज गोलाकार व उंच असून भव्य इमारती आहेत. तटबंदी ही मजबूत असून तिची उंची 20 ते 25 फूट उंच आहे. तटबंदीवर ठराविक अंतरावर ठिकठिकाणी तोफांसाठी कोनाडे केलेले आहेत, पण आता आत जात असल्यामुळे तोफा आहेत की नाही हे समजण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर जंग्याची रचना करण्यात आली आहे. किल्ल्याला एकूण 2 दरवाजे असून समुद्राकडील बाजूस असणारा दरवाजा सध्या दगडांनी बंद केलेला आहे. या दरवाजावर एक नागशिल्प कोरलेले आहे. आता आपण
मठचा किल्ला पाहिला आहे व समुद्राच्या बाजूने पुन्हा आपल्या गाडीपाशी जात आहे. छोटेखानी किल्ला आहे, सुंदर किल्ला आहे. निश्चितच या किल्ल्याला भेट द्यावी ही एक विनंती आहे. किल्ल्याच्या तटबंदीलगत खालच्या बाजूने गोलाकार वळसा पूर्ण करून थोडासा उंचवटा चढून आपण वर्सोवा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर येतो. जमिनीकडून हे प्रवेशद्वार बंद करून उजव्या बाजूस बुरुजातून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत, पण येथे लोखंडी दरवाजा लावून दरवाजाला टाळे ठोकले आहे. किल्ल्यासमोरच प्रशस्त पटांगण आहे. किल्ला पाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय मड गावात एका टेकडीवर हरबादेवीचे मंदिर आहे. त्यातील काही मूर्ती प्राचीन आहेत. मड म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेटाचे दक्षिण टोक. या बेटात 66 गावं होती, म्हणून 66 व त्याचा अपभ्रंश साष्टी असा झाला. माहीम वर्सोवा खाडीमुळे मुंबई बेट मुख्य जमिनीपासून वेगळी झाली आहेत. या खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारामुळे इतिहासात या भागाला खूप महत्त्व होते. पोर्तुगीज व ब्रिटिश यांच्यामध्ये असलेल्या व्यापारी स्पर्धेमुळे त्यांच्यातील तेढ मूळ धरून होती. त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या साष्टीचं मुख्य समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी टिहाळणीसाठी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भुशिरावर 1600 साली मडचा किल्ला बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला. पुढे याचा उपयोग ब्रिटिशांच्या ताब्यातील मुंबई बेटांना शह देण्यासाठी झाला. 1737 साली मराठ्यांच्या वसई आक्रमणाच्या वेळी या किल्ल्याभोवती बरीच आरमारी युद्ध झाली. खंडोजी मानकर या चिमाजी अप्पाच्या सरदाराने या किल्ल्यावर 1737 साली 2 वेळा हल्ला चढवल्याची नोंद आढळते. यावर्षी पूर्ण साष्टी जिंकुनी वांद्रे व वेसावे हे किल्ले मराठ्यांना जिंकता आले नाहीत, पण 1739च्या स्वारीत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांचे या भागातून उच्चाटन झाले. नंतरच्या काळात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला, असा हा ऐतिहासिक याची माहिती आहे. किल्ला पाहण्यासाठी अर्धा तास लागतो. खूप सुंदर किल्ला आहे, भव्यदिव्य आहे व याच्या बाजूला हरबादेवीचं मंदिर आहे. तसेच गावामध्ये एक मडचा कोट आहे, तोही पावा. तसेच पुढं गेल्यानंतर एरंगळ गावामध्ये आपणाला एक बुरुज, तो भुईकोट किल्ला पाहण्यास भेटतो. तसेच आंबोवा या बेटावर सुद्धा आपणाला एक कोट आहे, बुरुज आहे, मस्त आहे, तोही पावा. महाराज की जय हो. राम बाबा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मुक्तेश्वर महादेव मंदिर मड. करा पाहिजे त्याचा ह्या वेगळीचा वेगळ्याच पद्धतीची याबरोबर ही वेगळी आपणाला वेगळीच आजपर्यंत पाहण्यात नाही आली. ही गज शिल्प आहे. खूपच सुंदर आहे.